चळवळीमध्ये जे काम करतात ती सर्व माणसं तुमच्या बरोबर असणार आहेत, तुमच्या सुखदुःखात असणार आहेत. तुम्ही आज गाडी घेतली, या गाडीच्या निमित्तानं आता तुमच्यावर जबाबदारी फक्त पळशीची नाही, फक्त बारामतीच्या या पश्चिम पट्ट्यातल्या दुष्काळी भागातल्या लोकांची फक्त जबाबदारी नाही. आता तुम्हाला वेळ पडली, तुम्हाला भोरला यावं लागेल, पुरंदरला यावं लागेल, फलटणला यावं लागेल, मानखटावला यावं लागेल. जिथं तुमची आवश्यकता आहे, जिथं कुठं आपल्या बांधवावर अन्याय होतोय, जिथं कुठं आपल्याला आवाज उठवण्याची आवश्यकता आहे, त्याच्यामध्ये बिनीचा शिलेदार सरदार म्हणून माणिकरावांची गाडी, माणिकरावांचा ताफा. बापरा आता खूप आणि आनंद होतो या गोष्टीला. अहो, एक काळ असा होता, 10-20 वर्षापूर्वी चळवळीचा काळ होता. मोबाईल नव्हता कुणाकडं, मेसेजची सिस्टीम नव्हती, कुणाला काय ऑनलाईन बोलता येत नव्हतं. अरे चर्चा करायची तर कुणाच्या तरी लग्नात, सभा व्हायची तर कुणाच्या तरी कार्यक्रमामध्ये, आणि मग सांगाव्यानं सांगावा कोणतरी. मग मोटरसायकल बीके कोकरे साहेबांच्या उमेदीच्या कालावधीमध्ये ते काहीतरी युजडी गाडी त्यांच्याकडे, त्या युजडीला डिझेल अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांनी भरलं. रॉकेट साहेब, कोण गुटी द्यायचं, कोण पेट्रोलची गुटी द्यायचं, पुन्हा रॉकेटची पाईप चालू आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? एवढीच बाटली पेट्रोलची असायची, तिला जॉईंट असते. काळ किती प्रतिकूल होता, म्हणून आपल्या पूर्वजांनी कोणी काही केलं नाही म्हणून आमच्यावर वेळ आली असं पण काही समजायचं कारण नाही. पूर्वीच्या कालखंड आपण असतानाच डोंगराच्या कुशीला, असतानाच दुष्काळी भागात, असतानाच गाव कसा बाहेर आहोत. त्यामुळे आपल्याला खूप मोठी मेहनत करावी लागणार आहे, आणि त्या मेहनतीमध्ये ही गाडी खूप मोलाचं स्थान. काय झालंय, सर्वसामान्य माणसाला असं वाटतंय की माझा नेता कसा आहे, माझा नेता गाडीतनं कसा उतरतो, माझ्या नेत्याची गाडी कोणती, माझा नेता सन्मान. ही तुमच्या आमच्यामधली गोष्ट नाही, अख्ख्या भारतवर्षामध्ये हेच आहे. त्यामुळे सर्व माणसांना, सर्व लोकांना, सर्व आपल्या समाज बांधवांना, सर्व आपल्या भटके विमुक्त जाती जमातीच्या लोकांना, ओबीसी बांधवांना असं वाटणं साहजिक आहे. त्यामुळे अजून खूप बाकी आहे, ही सुरुवात आहे. त्यामुळं माणिकरावांच्या या गाडी प्रदान सोहळ्याच्या निमित्तानं या पळशी गावातील, पळशी गावच्या सर्व पंचक्रोशीतील सगळ्या वाड्या वस्त्या, त्यांचं मित्रमंडळ सर्कल, आमच्या मध्य साहेबांपासून कोळेकर साहेब, सगळी मंडळी, अगदी जाधव साहेब आहेत, बापूराव आहेत, आमचा सूरज आहे, सगळी मंडळी आम्ही तुमच्या बरोबर आहोत. आणि आता जबाबदारी वाढली, एवढं लक्षात ठेवा. पक्ष पार्टी तुमची काय असायची ती असू द्या, आम्ही आलो. आम्हाला मात्र तुम्ही कुठल्याही पक्षात असा, तुम्ही त्या पक्षामध्ये खूप मोठ्या पदावर जावा, आम्ही तुम्हाला सपोर्टिव्हच काम करू. त्यामुळं नेते मोठे झाले पाहिजे. सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी सर्वसामान्य म्हणून निश्चित उभा राहील, ही मी गॅरंटी देतो. आता काही पुढारी राहणार नाही, तुम्हाला तुमचं डिमोरलाइज करतील, तुमचं मनोधैर्य खच्ची करायचा प्रयत्न करतील, तुम्हाला कोणतरी विरोधात टीका करतील. घाबरायचं नाही. आपण रात्रंदिवस जनसेवेमध्ये सामील व्हावं अशा सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.